करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमच सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, संधी तुम्हाला अनेक प्रकारच्या पाहायला मिळतील. आपण काय विचार करतो, अरे माझ्या हातून ही संधी निघून गेली. परंतु आज संधी गेली, उद्या संधी येईल माहीत नाही. परंतु त्यासाठी जर तुम्ही मेहनत केली, कष्ट केले, तर नक्कीच पुन्हा संधी प्राप्त होईल. परंतु संधी येईल, संधी निघून जाईल. परंतु आयुष्य मात्र एकदाच आहे. बरोबर की नाही? या आयुष्यामध्ये संधी अनेक पाहायला मिळतील, परंतु आयुष्य मात्र एकदाच आहे. का समर्थ म्हणाले, 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर हा आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे. या आयुष्याचं सार्थक करायचं आहे, जीवनाचं सार्थक करायचं आहे. आपण फक्त संधीचं सोनं करायचं ठरवलं, परंतु हातची संधी निघून गेली की आपण बघा आयुष्यात रडत बसतो. मग आयुष्य पुन्हा आपल्याला चांगल्या प्रकारे जगता येईल का हो? टेन्शन घेऊन जगलो, विचार करत जगलो, माझ्या हातून संधी निघून गेली. समर्थ म्हणाले, अरे निघून गेली ना, कशाला रडत बसला आहेस? जे निघून गेलेत ना, बघा प्रत्यक्षात आपण काय विचार करतो, अरे ही संधी माझ्या हातून निघून गेली ना, चल काही टेन्शन घेऊ नकोस, पुन्हा कार्याला सुरुवात कर, पुन्हा नव्याने सुरुवात कर आणि या आयुष्यात पुन्हा संधी प्राप्त होईलच. परंतु त्यासाठी विश्वास असणं गरजेचं आहे. कारण वेळ कोणासाठी थांबत नाही आहे. का थांबते? तू चांगलं कार्य केलं, तुझ्यासाठी वेळ तिथे थांबलेली आहे, असं आहे का? नाही आहे. चांगलं कर्म केलं, वाईट कर्म केलं तरी वेळ ही निघून जाणार आहे. परंतु संधी कशा ओळखायच्या, समर्थ म्हणाले, ते सुद्धा आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कशा प्रकारे संधी आपल्या जवळ येईल. बघा, जे विश्वास ठेवण्याच्या लायकीचेच नाही आहेत, अशा लोकांवर विश्वास ठेवूच नका. कोणामुळे आपली संधी गेली हे प्रथमतः आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात, आपल्या मनात, आपल्या डोक्यात नक्की विचार करून बघ. आपण माझ्या हातून फक्त संधी गेली एवढाच आपण विचार करत बसतो आणि संपूर्ण आयुष्यभर रडत बसतो. पण कोणामुळे गेली, काय कारण आहे हे प्रथमतः समजून घे. जेव्हा तुला ते कारण समजेल, मग येणाऱ्या पुढच्या संधीला रस्ता मोकळा असेल. कारण तेव्हा तुला कळालेलं असेल की बाबा या लोकांमुळे मला संधीचं सोनं करता आलं नाही. आता कुठली लोक? समर्थ म्हणाले, ज्या प्रकारे विषय वासना आड येतात तीच लोक. बरोबर की नाही? पण जे विश्वासू आहेत त्यांच्यावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नकोस. जगात कितीतरी प्रकारचे लोक पाहायला मिळतात. एक अविश्वासू असतात, एक विश्वासू असतात. आपण प्रत्येकाचं ऐकतो, आपल्याला प्रत्येकाचं खरं वाटतं, परंतु कोण खरं बोलतोय, कोण खोटं बोलतोय हे प्रथमतः ओळख. संधी सहजासहजी प्राप्त नाही होत रे बाबा. त्यासाठी पूर्ण मेहनत, कष्ट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनुभव असणं गरजेचं आहे. कोणत्याही लोकांवर कसाही तू विश्वास ठेवत असशील, डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवत असशील, तर शेवटी तुझं काय होईल? बरोबर की नाही? विश्वासघातच होणार आहे. कारण त्यांनीही विश्वासघात केला, त्यामुळे तू रडत बसलास ना. म्हणून समर्थ म्हणाले, संधी अनेक वेळा पाहायला मिळतील, परंतु आयुष्य मात्र एकदाच आहे.
या आयुष्यात त्या संधी आपल्याला प्राप्त झाल्या पाहिजेत. आयुष्यात जर नसेल तर संधी येऊन उपयोगाचं आहे का हो? काय हो? म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्येक वेळेला उत्तर म्हणजे काय प्रश्न पडतं ना, बाबा ह्याचं उत्तर काय असेल. पण प्रश्न पडल्याशिवाय उत्तर कळतच नाही. प्रत्येक उत्तराला बघा, प्रत्येक वेळी आपल्याला प्रश्न पडत असतो की बाबा ह्याचं उत्तर काय असेल. माहीत असतं तरीसुद्धा आपण विश्वासतेने सांगू शकत नाही. एक प्रकारे जबाबदारी, ती सांभाळल्याशिवाय जबाबदारी आपल्याला कळणार नाही. बरोबर आहे की नाही? म्हणून आयुष्यात आहे ना, पुन्हा पुन्हा संधी येईल की नाही येणार याचा विचार करत बसू नको. जे लोक आपल्यावर प्रेम करत असतात त्यांच्यासोबत आनंदी जीवन जग. कधी कधी काय होतं, आयुष्यातला काही खेळ जिंकून सुद्धा हारावं लागतं. त्यातच खरी मजा आहे. आपण काय विचार करणार, मी हार पत्करायची? हो, नक्कीच. कारण तुला ही हार पत्करून पुढे जायचं आहे. बरोबर की नाही? कारण मीपणा नको, गर्वपणा नको, अभिमान नको, ताठा नको. पण समर्थ म्हणाले, हरून सुद्धा जिंकल्यासारखा आहे आनंद आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. कारण क्षणाक्षणाला बघा, प्रत्येक दिवस आपल्याला पाहायला मिळत असतो. आयुष्य हळूहळू पुढे सरकत असतो. कुठे जायचंय, कसं जायचंय, केव्हा जायचंय, संपूर्ण आयुष्य बघा आपला निघून जात असतो. निघून जाणाऱ्या क्षणामध्ये तो क्षण जिथे आपल्याला संधी प्राप्त होणार आहे, तो क्षण आपल्याला ओळखता आला पाहिजे. बरोबर की नाही? आपण काय विचार करतो, घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसतो, बेडवरती बसतो, खुर्चीवरती बसतो आणि विचार करत बसतो की माझ्याच वाटेला कशा संधी येत नाही हो. मी एवढी मेहनत करतोय, कष्ट करतोय, लोकांच्या बाबतीत अनेक प्रकारच्या संधी पाहायला मिळतात, परंतु माझ्या वाटेला संधी केव्हा येईल असा जर विचार करत बसशील तर संधी केव्हाही प्राप्त होणार नाही. बरोबर की नाही? समर्थ म्हणाले, प्रत्येक वेळेला बघा नवीन नवीन अनुभव पाहायला मिळत असतो. संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येत असतो. आयुष्य म्हणजे काय हो? आपण विचार करतो ना, आयुष्य म्हणजे आनंद, मौज, मजा, परंतु नाही हो. आयुष्य म्हणजे खरा संघर्ष आहे. त्यामध्ये तुम्हाला सुखदुःख पाहायला मिळतील. जीवनात हसणं रडणं चालू असेल. त्यातून बघा तुम्हाला अस्तित्व निर्माण करायचं आहे. समर्थ म्हणाले, आपलं व्यक्तिमत्व तेव्हा सिद्ध होतं ज्यातून प्रत्यक्षात आपलं जगणं असेल किंवा प्रत्यक्षात सुखदुःख असेल, यातून असणारा प्रवास. ज्याप्रमाणे बघा लोखंड, बरोबर की नाही? लोखंड किती रुपयाला मिळतं? सोनं किती रुपयाला मिळतं? फरक आहे की नाही? परंतु लोखंड जर वितळलं तर एखादं बघा अवजार बनत असतं ना, पण सोनं जर वितळलं तर त्याचे दागिने घडले जातात, दागिने बनवतात. म्हणून अशीच लोक आपल्या हृदयात जागा कायम ठेवून बघा बसत असतात. प्रत्येक वेळेला प्रत्येक विचार महत्त्वाचे असतात. समर्थ म्हणाले, आपल्याला सुद्धा उत्तम संधी आहे. या संधीचं आपल्याला सोनं करता आलंच पाहिजे. आता कुठली संधी? समर्थ म्हणाले,
अरे तुला एवढं मोठं बघा प्रत्यक्षात आयुष्य प्राप्त झालेलं आहे. हा जो नरदेह प्राप्त झालेला आहे, अजून किती माघार घेतोस? या आयुष्यामध्ये जीवनाचं सार्थक कर. इतरांचं भलं व्हावं अशी मनापासून इच्छा असते. पण जरी इच्छा मनात जरी असली ना, तरी कुठे ना कुठे बघा प्रत्यक्षात असा विचार असतो की बाबा यांचं करून मला पुढे काय मिळणार आहे? मला माझ्या बाबतीत माझ्या आयुष्यात मला काहीतरी चांगलं घडलं पाहिजे. यांच्यापेक्षा जास्त मला मिळालं पाहिजे. असे विचार बघा घुटमळत असतात. प्रत्येकाच्या बाबतीत असं नाही आहे. आपण विचार करतो ना, अरे ही व्यक्ती खरंच ग्रेट आहे, खरंच महान आहे. यांच्यासारखे विचार आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. परंतु आयुष्यात सरलेले दिवस असतात ना, हे नशीब म्हणून सोडून द्यायचे आणि उरलेल्या दिवसांचं नशीब घडवायचं आहे. आपल्याला माहीत नाही ना, अजून आपण किती दिवस या पृथ्वी तलावर राहणार आहोत. निघून गेलेला भूतकाळ विसरून जायचा आहे. वर्तमान काळ उत्तमाचं जगायचं आहे. भविष्याची चिंता करत बसू नकोस. कारण एका दिवसात कधीही यश मिळत नसतं. अपयश जेव्हा येत असतं ना, तेव्हा यशाची गोडी नक्कीच आपल्याला पाहायला मिळत असते. तेव्हा एक दिवस तो नसतो. सारखं सारखं जर आपल्याला यश प्राप्त झालं तर त्यातला खरा आनंद आपल्याला मिळणार नाही. कुठेतरी अपयश जेव्हा येतं त्यावेळी अजून प्रेरणा मिळत असते, अजून बघा ताकद मिळत असते. समर्थांनी हा सुंदर का बोध प्राप्त करून दिला? आयुष्यात सुद्धा सुखदुःख अनेक वेळेला पाहायला मिळतात. म्हणून आनंद, सुख, समाधान जबरदस्तीने मिळवता येत नाही. काय येतं? आपण आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला किती किंमत देतोय हे विचार करा. कारण उद्या काय होईल? आपण त्या व्यक्तीला सर्वात जास्त किंमत देतोय, उद्या ती व्यक्ती आपल्याला विचारेल की नाही हे सुद्धा माहीत नसतं. एकमेकांसोबत काम करणं म्हणजेच आज मी त्याला मदत केली, उद्या ती व्यक्ती मला मदत करेल का यावर अवलंबून राहू नकोस. एकमेकांसोबत राहणं, एकमेकांसोबत काम करणं ही प्रगती आहे. परंतु यशाचा प्रमुख वाटा कोणाकडे असेल हे पाहणं गरजेचं. आपण बोलतो ना, अरे मी होतो म्हणून त्याला ते सर्व कार्य पार पाडता आलं, म्हणजे मीपणा आला. बरोबर की नाही? समोरची व्यक्ती काय विचार करेल? अरे मी होतो म्हणून ह्याने थोडीशीच मला मदत केली. म्हणून आपण विचार करतो ना, अरे आता एक ट्रॉफी कोणाला द्यायची, यामध्ये भांडणं होतात. संधी प्रत्येकाला प्राप्त होतात. खरा आनंद आपल्याला ओळखायचा आहे. कुठलंही नातं तोडून बघा प्रत्यक्षात संधी प्राप्त होत नाही. का होते? खरा आनंद आपल्याला मिळवता आला पाहिजे. जेव्हा आपल्याला खरा आनंद प्राप्त होईल ना, खरंच तेव्हा जीवनाचं सार्थक होईल हो. ते कुठल्याही टपरीत किंवा कुठल्याही दुकानात प्राप्त होत नाही आहे. त्यासाठी उत्तम प्रकारे उत्तम जगणं, उत्तम प्रकारे सुखदुःखातून, संघर्षातून कार्य करणं फार गरजेचं आहे. जसं थंडीच्या दिवसामध्ये बघा थंडावा आपल्याला शरीराला उत्तम प्रकारे थंडावा निर्माण करून देत असतं, तसं मनाला सुद्धा सुखद गारवा देणारी मैत्री ही मुसळधार पावसासारखी असावी. का भाग दिलेला आहे? जसं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तशी सुद्धा आपली मैत्री टिकणं फार गरजेचं आहे. उन्हाळ्यामध्ये वेगळे मित्र, पावसाळ्यामध्ये वेगळे मित्र, हिवाळ्यामध्ये वेगळे मित्र असं चालणार नाही. बरोबर की नाही? मनमोकळेपणाने जग.
आणि उत्तम प्रकारे बघा, जे मनात आहे ना ते मन पूर्णपणे हलकं करून उत्तम प्रकारे संधी शोधण्याचा प्रयत्न कर. तेव्हाच ती तुला संधी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.